पुण्यातील आजच्या राहुल गांधींच्या छात्रों की गूंज या कार्यक्रमाआधी एनएसयूआय आणि अभाविपमध्ये वाद झालेला आहे। धमकावलेल्या मुलीसोबत खासदार प्रणिती शिंदे यांनी संवादही साधलेला आहे। राहुल गांधींच्या दौऱ्याआधी पुण्यात एनएसयूआय आणि अभाविपमध्ये जोरदार राडा झाला। आणि तिथे तू एकटीच्याच रूम मध्ये का कोणी आहे? किती आहेत? किती जण आहे? त्यांची नावं? अभाविपचे कार्यकर्ते माझ्या मैत्रिणीच्या अंगावर धावून गेले, या प्रकरणी तक्रार दाखल करणार। विद्यार्थिनी मानसी स्थूलची ही माहिती। माझ्या पायावर पोलिसांनी काठी मारली असं मानसीने म्हटलेलं आहे। तरुणींच्या संरक्षणासाठी आमचे कार्यकर्ते जमले होते असं विश्वजित कदम यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले। तर आमच्या महिला कार्यकर्त्यांनाही धमकावण्यात आलं असंही विश्वजित कदम यांनी म्हटले। आम्ही बसलेलो होतो, माझ्या मैत्रिणी होत्या दोन, आम्ही तिथे बसलेलो होतो आणि काही माझी एक मैत्रीण होती, ती बाईट देत होती आणि ABVP वाले आहेत ते एकदम आक्रमक होऊन आले, तिच्या अंगावर गेलेत आणि तेवढ्यातच एकदम राडा झाला आणि त्यात एक मेल पोलीस होता, त्यांनी माझ्या पायावर एक जोरदार लाठी बसवलेली आहे आणि जे ABVP वाले जे काही कार्यकर्ता होते त्यांनी माझ्या पायावर आहे ना बुटा घालून होते, ते त्यांनी जोरजोरात असं मारलेलं आहे माझ्या पायावर। हो नक्कीच, एक कार्यक्रम झाल्यावर आम्ही नक्कीच तक्रार दाखल करू। पुण्यात एनएसयूआय विरुद्ध अभाविप वाद आता शिगेला पोहोचला। भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात होते। भाजपकडून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। एनएसयूआय कार्यकर्त्यांवर भाजपकडून मारहाणीचा आरोप करण्यात आलाय। काँग्रेसच्या काही गुंडांनी युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि काँग्रेसचे राज्यातले वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार असतील, विश्वजित कदम असतील, काँग्रेसच्या 300-400 कार्यकर्त्यांनी कॉलेजच्या प्रिमायसेस मध्ये जाऊन विद्यार्थ्यांना मारहाण केली, दादागिरी केली। या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पुणे शहर याचा तीव्र निषेध करत आहे।